महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं CSTA लॉन्चपॅड या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या सेशनमध्ये आपण नवीन सिरीज एक स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये मिशन महापारेषण 2023 जे टेक्निशियनची पोस्ट आहे त्याचा आपण आता पूर्णपणे अभ्यास करायला लागलो आहे आणि इथनं आपली सिरीज चाललेली आहे। ती सिरीज पूर्णपणे मराठीमध्ये आणि त्याचा हा आजचा आपला पहिला क्लास आहे। तर ते सुरू करताना आपण त्याची सुरुवात प्रीवियस या अगोदर जे पेपर झाले 2016 आणि 17 मध्ये ते पूर्ण पेपर आपल्याजवळ आहे आणि त्याचं सोल्युशन पण आपल्याकडे आहे। तर आपण ते पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की त्या पेपरचा स्तर काय होता, प्रश्नांचा स्तर काय होता आणि आपण कुठपर्यंत आता अभ्यास केला पाहिजे आणि कुठपर्यंत अभ्यास करणं आपल्यासाठी गरजेचं आहे हे तुमच्या पूर्णपणे या सिरीजमध्ये लक्षात येईल। आपण सुरुवातीला पहिले जे जुने पेपर झालेले आहेत त्याला पूर्णपणे गुंडाळण्याचा प्रयत्न करू आपण आणि त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये चालणार आहे। आपण फक्त वाचून सोडणार अशा पद्धतीची आपली शिकवायची पद्धत नाही आहे, हे तुम्हाला माहीत आहे जर तुम्ही माझ्याशी पहिलेपासून जुळलेले असाल तर। आता तुम्हाला जर हे 2016 आणि 17चे जर क्वेश्चन पेपरची PDF जर डाउनलोड करायची असेल फ्रीमध्ये, तर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आणि ॲपमध्ये तुम्ही फ्री स्टडी मटेरियलमध्ये पण जाऊन बघू शकता किंवा त्या कोर्समध्ये पण महापारेषणच्या तुम्ही बघू शकता, फ्री स्टडी मटेरियल आहे त्यामधून तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि या अगोदर पण तुम्हाला सांगितलं आणि रोज सांगत राहील, तुम्हाला काय करायचं आहे, रोज एक डेली क्विज द्यायचे, जे मी क्विज घेतो डेली, ज्यामध्ये 10 प्रश्न असतात। तर 10 पैकी 10 मराठी हिंदी दोन्ही वेगवेगळे असतात। तर आपण मराठीला पकडून चालू, तर तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की रोज 10 पैकी 10 मार्क्स कसे येतील याच्यावर तुम्हाला भर द्यायचा आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे तुम्ही त्या टेस्टच्या इंट्रोडक्शनमध्ये पण सांगितलेलं आहे। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ या प्रकारचा अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। सोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती कनेक्ट व्हायचं असेल तर माझा सोशल मीडियाचा ID आहे रोशन ताजने फॉर यू। तो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर कनेक्ट राहू शकता, कारण इथून जर तुमचा अपडेट मिस झाला तर मी अपडेट तिथे पण सोशल मीडियावरती पण देत असतो। तर मग आज आपण डिस्कशन करू की आपली जे सिरीज आपण स्टार्ट करणार आहे आजपासनं, ज्यामध्ये आपण प्रीवियस पेपर बघणार आहे। सुरुवातीला आपण 2016च्या पेपरपासून बघणार। आता बघा हे कशाकरिता तुम्हाला महत्त्वाचं आहे, एक प्रकारचं वॉर्मअप, जसं तुम्हाला आता रनिंग करायचं आहे किंवा खेळायला जायचं आहे तर आपण वॉर्मअप करतो, म्हणजे आपण पहिले आपल्या माइंडला फ्रेश करण्याचा प्रयत्न करतो। तर या पेपर घेण्याच्या मागचं असं की तुमचा पूर्णपणे ब्रेन काय होईल, वॉर्मअप होऊन जाईल, म्हणजे तुमचा एकदम दिमाग गरम होऊन जाईल। कारण यामध्ये काय होईल, पूर्ण प्रश्न मिक्स राहील आणि मिक्स टॉपिक तुमच्या लक्षात येईल का नाही आपल्याला एवढा सारा अभ्यास करायचा आहे, कारण एवढ्या साऱ्या पार्टवरनं आपल्याला प्रश्न येणार आहे। आता बरेचसे विद्यार्थी आहे की जे टॉप 10 टॉप 15 प्रश्नाच्या मागे लागलेले असताना तुम्ही समजून घ्या तुमचा टॉप शोधता तुम्ही टपकन पडाल, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर ते टॉपच्या मागे लागायचं नाही आहे, कारण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे। हे मी तुम्हाला या अगोदर जेव्हा ॲनालिसिस सांगितलं आहे पेपरचं तेव्हा पण मी तुम्हाला पटवून सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर हे एवढं सारं इंट्रोडक्शन मी प्रत्येक वेळेस देणार नाही, बस आजचा पहिला क्लास आहे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन देऊन ठेवतो। आता काही विद्यार्थी असे असतात की त्यांना फक्त आणि फक्त सर फक्त प्रश्न वाचा आणि त्याचं उत्तर सांगा, तर माझं म्हणणं राहील त्या विद्यार्थ्यांना की तुमचं काहीच होऊ शकत नाही। तुम्ही काय करा, त्या PDF ची प्रिंट मारायची, पुस्तक घ्यायचं कोणतं, PDF ची प्रिंट मारायची आणि एका मित्राला सांगायचं जो रिकामा बसला असणार त्याला म्हणायचं बाबा वाच आणि याचे उत्तर सांगत जा। हे सर्व करणं माझं काम नाही आहे ॲक्च्युली, ते तुमची पद्धत पण चुकीची आहे जर तुम्ही तसे करत असणार तर। आता याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न किती वाचत आहे हे महत्त्वाचं नाही आहे। तुम्ही दिवसाला 5च प्रश्न वाचू शकता, जर तुम्ही जर अभ्यास केला एकदम बुडामध्ये जाऊन तर तुमचे दिवसाचे 5च प्रश्न होऊ शकते किंवा हार्डली 10 प्रश्न होऊ शकतात। तर ही एक अभ्यास करण्याची पद्धत आहे, त्याच पद्धतीने आपण प्रश्न कव्हर करणार आहे की तुम्हाला फक्त एक इन्स्ट्रक्शन असं राहील की तुम्हाला प्रश्न मोजायचे नाही आहे की सरांनी आज 2च प्रश्न घेतले की सरांनी आज 4च प्रश्न घेतले, ते सोडून द्यायचं आणि हे बघायचं की टॉपिक किती कव्हर झाले, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे। आणि ज्यांना घाई आहे त्यांना मी सांगितलं PDF डाउनलोड करा आणि फटाफट वाचून घ्या। मी एका तासामध्ये 100च्या वर प्रश्न कव्हर करू शकतो, पण त्याला अर्थ काही नाही, फक्त ते रिव्हिजन करताना कामी पडू शकते, अभ्यास करताना त्याचा काही अर्थ पडणार नाही। आता पहिले इन्स्ट्रक्शन, आता हे कॉमनचं इन्स्ट्रक्शन होतं, आता तुम्हाला करायचं काय ते मी तुम्हाला सांगून देतो। सर्वप्रथम तुम्हाला स्वतःचे नोट्स स्वतः तयार करायचे आहेत, दुसऱ्याचे नोट्स वाचून तुम्हाला तुमचं भलं होणार नाही आणि तुमच्या ते दुसऱ्याचे नोट्स कामी पण पडणार नाही आहे। कारण मी असं म्हणण्याच्या मागे माझा उद्देश काय, बघा नोट्स कशाला म्हटलं जाते की ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहे त्या नोट करून ठेवणं म्हणजेच त्याला नोट्स म्हणतो। पण आपल्या याच्यामध्ये भ्रम आहे, नोट्स म्हणजे सारं A पासून Z पर्यंत सारं काही लिहिलेलं आहे ते म्हणजे आपले नोट्स पकडतो, ते तुमच्या काहीच कामाचे नाही। बघा एवढं मोठं बुक बघण्यापेक्षा तुमच्या जेवढं कामाचं आहे तेवढं बघा ना, म्हणजे तुम्हाला टेन्शन कमी येईल। पण तुम्ही म्हणाल की सर
तर सारच आमच्या नोट्समध्ये पाहिजे तर ते काही कामाचं बघा. ज्या गोष्टी माहीत आहे, ज्या आता तुम्ही शिकत असताना जसं छोट्या क्लासमध्ये तुम्हाला ABCD शिकवल्या गेलं, काय तुमच्या आत्ताही अभ्यासामध्ये आत्ताही पुस्तकामध्ये काय ABCD शिकवलं होतं का? नाही. त्याचं काम संपलेलं आहे. ज्याचं काम संपलं ते तुमच्या नोट्समध्ये बिलकुल जागा वाया घालवायचीच नाही. जे फक्त तुम्हाला माहीत नाही तर तुम्हाला काय करायचं, एक नोटबुक घ्यायचं आहे. मी सांगतो चांगल्या कंपनीचं, चांगल्या पेजेसचं, आणि त्याचे तुम्हाला माहिती आहे आपल्याजवळ किती पार्ट आहे, 31 पार्ट आहे, 31 चॅप्टर आहे. किती चॅप्टर आहे? 31. तर असं समजा की त्या बुकाचे तुम्हाला 31 तुकडे करायचे म्हणजे फाडायचे नाही आहे, तुम्हाला पार्टेशन करायचं आहे. कारण कोणत्या जेवढे चॅप्टर तेवढे चॅप्टरचे नावं देऊन टाकायचे, पार्टेशन करायचे. ज्या चॅप्टर मी शिकवणार आहे, ज्या चॅप्टरचा मी शिकवणार किंवा तुम्ही अभ्यास करणार आहे, तर त्या चॅप्टरचं काय करायचं, त्या चॅप्टरचा जो नंबर आहे तुम्ही सिरियल नंबर देऊन ठेवला, इंडेक्स पण बनवून ठेवा. मी 31 चॅप्टरची लिस्ट या अगोदर दिलेली आहे, किंवा ॲपमध्ये जाऊन पण तुम्ही सिलेबस डाउनलोड करू शकता. चॅप्टर की कोणते कोणते युनिट आहे. तर मग काय करायचं, त्या चॅप्टरमधली कोणती गोष्ट आपल्याला नाही येत ती गोष्ट तुम्ही नोट करून ठेवायचं. तुम्ही बघाल सरांचा व्हिडिओ आहे, बघून घेऊ, स्टोरी खतम, याला काही अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे आज ऐकलं की झोपून उठलं दुसऱ्या दिवशी सकाळी की आपण सर्व विसरून जातो, तर ते तसं करून चालणार नाही. ज्या गोष्टी माहिती आहे त्या तुम्ही झोपा, हप्ताभर जरी झोपले तुम्ही बेहोश जरी असले हप्ताभर, तरी त्याच्यानंतर उठल्यानंतर तुम्हाला आठवते. परंतु ज्या गोष्टी आपल्याला कन्फ्युजन होते, ज्या गोष्टी आपल्याला आठवत नाही, ज्या गोष्टी आपल्यासाठी नवीन आहे, ती प्रत्येक गोष्ट त्या चॅप्टरची ज्या चॅप्टरची आहे त्या चॅप्टरमध्ये नमूद करून ठेवायची. कारण तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्याल, मग काय होते की काही दिवसांनी, म्हणजे तुम्ही आता क्लास अटेंड केला समजा, काही दिवसांनी तुम्हाला आठवलं, अरे नाही सरांनी सांगितलं होतं तेव्हा मला समजलं होतं, पण तुमचा तो व्हिडिओ शोधता शोधता आणि तो प्रश्न शोधता शोधता अख्खा दिवस चालला जाईल, तर तुम्हाला ते मिळणार नाही. म्हणून काय करायचं, जे गोष्टी माहीत नाही आणि नवीन सांगितल्या मी त्या आठवणीने नोट करून ठेवा. ही अभ्यास करण्याची खरी सुरुवात आहे आणि खरी पद्धत आहे. तर आपण एक एक क्वेश्चन आता कव्हर करू. हे आपलं इंट्रोडक्शन होतं आजच्या क्लासमध्ये. याच्यानंतर एवढं सारं असं प्रवचन मी देणार नाही, कारण की माझं शिकवणं एकदम टू दी पॉईंट राहते. बाकीचा कचरा कमी, कामाचं जास्त. ठीक आहे. तर नोटबुक घ्यायचं, आठवणीने आजच पहिल्याच पानावर लिहून टाकायचं की मला हा जॉब पाहिजे पाहिजे आणि पाहिजे. 2 पेज सोडून द्यायचे. रोज सकाळी एकदा उठलं की त्याच्यावरती एक सेंटेन्स लिहायचं की मला या जॉबवरती लागायचं आहे. हे निरंतर काम चालू द्या. जोपर्यंत तुमचे 2-3 पेज संपत नाही तोपर्यंत तुमची ॲड येऊन तुम्ही त्या म्हणजे प्रोसेसमध्ये लागून जाल आणि तुमचा जॉब पक्का राहील. ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुस्तक घेतलं, व्हिडिओ बघितला, क्लास जॉईन केला फक्त आणि मी नोकरीवर लागलो, असं होत नाही. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितलं की नुसतं भाजीपाला घरी आणला म्हणजे तुम्हाला जेवायला नाही मिळत, त्याच्यासाठी तुम्हाला स्वयंपाक करावा लागतो आणि मग जेवावं पण लागतो. स्वयंपाक करून पण तुमचं पोट नाही भरत. तशासारखं फक्त पुस्तक आणून ठेवणं किंवा एखादा कोर्स जॉईन करून ठेवणं आणि मी नोकरीवर लागेल, हे या भ्रमामध्ये राहायचं नाही. लक्षात ठेवा, कष्ट कराल, मेहनत कराल, तरच त्याचा तुम्हाला उजेड दिसेल समोर. ठीक आहे. तर मग आज सेशनकडे आपल्या वळूया. तर आपला पहिला प्रश्न आहे 2016चा आपण पेपर चालू केलेला आहे. ही जी 2016ची तुमची जे पेपर होता त्यामध्ये आता एक एक प्रश्न आपण व्यवस्थितपणे चालू. तर बघा, पहिला प्रश्न आहे. आता प्रश्न दोन भाषेमध्ये असतो, इंग्लिश आणि मराठी. तर मी दोन्ही भाषेमध्ये वाचायचा प्रयत्न करेल. आता बघा, तुम्हाला करायचं काय, पुन्हा एक इन्स्ट्रक्शन की होते तिथपर्यंत जे वर्ड इंग्लिशमध्ये आहे ना, जे कीवर्ड आहे, ज्याला मी अंडरलाईन करीन किंवा मी गोल करत जाईल, ते कीवर्ड आहे ना मराठीमध्ये तर लक्षात ठेवा. बघा, मराठी आपली मातृभाषा आहे, ते आपल्याला समजायला एकदम सोपं आहे. परंतु कधी कधी काय होतं, जसं आता इथं रेजिस्टन्स लिहिलं आहे, समजा एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक उदाहरण देतो. रेजिस्टन्स म्हटलेला आहे आणि इथं रोध म्हटलं आहे. रोध किंवा रोधक तुम्हाला लिहून दिसणार. आता हा मराठीमध्ये लिहिला आहे, पण बऱ्याचदा काय होते की मराठीमध्ये पण रेजिस्टन्स लिहून देतात. बऱ्याच वेळेस काय होते, मराठीमध्ये पण रेजिस्टन्स लिहून देतात. मग त्यावेळेस जर तुम्हाला रेजिस्टन्सच माहीत नसेल, रोध माहीत असून काही फायदा नाही, तुम्हाला रेजिस्टन्सच जर माहीत नसेल तर तुमचा पेपर काय होईल, गणला जाईल. म्हणून प्रयत्न काय करायचा की होते तिथपर्यंत जे कीवर्ड आहे, जे मेन वर्ड आहे आपल्या इलेक्ट्रिकलमधले, ते तुम्हाला इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचे आहे. मी तुम्हाला वारंवार त्याच्यावरती भर पण देत जाईल. ठीक आहे. तर आपला पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न होता 2016चा, द अपोजिशन ऑफर टू द फ्लो ऑफ करंट. आता इथं असं विचारलं आहे की अपोजिशन म्हणजे विरोध करणारा, अपोजिशन म्हणजे विरोध करणारा, पण कोणाला, जे फ्लो होत आहे करंट जो फ्लो होत आहे. बघा, करंट फ्लो होणं म्हणजे फक्त काय, मेन त्याचा जर बेस बघितला तर इलेक्ट्रॉन फ्लो होणं म्हणजेच आपण त्याला करंट फ्लो होणं त्याला असं म्हणतो. मराठीमध्ये पण बघू, वीज प्रवाह म्हणजेच काय झाला, आपला करंट झाला. होणाऱ्या प्रतिरोधाला, प्रतिरोध म्हणजे त्याला अपोजिशन करणं किंवा त्याला विरोध करणं. ठीक आहे. खालीलपैकी काय म्हणून ओळखलं जाते. आता खाली जे 4 ऑप्शन दिले, ऑप्शन कोणते पण राहू शकते, एक आन्सर राहिलं आणि बाकीचे ऑप्शन काही पण देऊ शकतात. आता फक्त तुम्हाला हे विचारलं आहे की
जे करंटला अपोज करतो, जो करंटला अपोज करतो, बघा तुम्हाला मेन गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहे, एक रेजिस्टन्स, एक करंट आणि एक व्होल्टेज. या आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये कोणत्याही पोर्शनमध्ये गेला तरी या तीन गोष्टी तुम्हाला दिसणार म्हणजे तीनही आपले काय बेसिक कंपोनंट नाही. ते लक्षात ठेवायचं कोणाचं काम काय आहे. तर ठीक आहे, तर आपण समोर जाऊ, तर हे सर्व आपण क्लिअर करत जाऊ. आता बघा इथं विचारलं आहे की करंट जाण्याकरता जो रोखतो त्याला काय म्हणतो. तर बघा आपल्याजवळ एक रेजिस्टन्स ऑप्शन आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी एकदम सोपा प्रश्न होता पहिला प्रश्न पाहून सर्वजण खुश पण झाले असतील. तर याचं उत्तर रेजिस्टन्स आहे. याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही आहे जास्त. रेजिस्टन्स काय करतो की जो करंट चाललाय त्याला मधामध्ये अडथळा निर्माण करतो. काय करतो, मधामध्ये अडथळा निर्माण करतो. आता याचे रेजिस्टन्सवरती भरपूर काही आहे, कारण की डीसी मध्ये येतो. तर मग तो काय करतो, म्हणजे डीसी सर्किट जेव्हा शिकू ना तेव्हा हे सर्व तुम्हाला माहित राहील. तर त्याचं कामच आहे की जर इलेक्ट्रॉन चालले तर त्या इलेक्ट्रॉनच्या मधामध्ये उभं राहायचं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही क्लासमध्ये बसलेले आहे, तुम्ही समजा इलेक्ट्रॉन आहे आणि तुमचे सर दरवाज्यावरती उभे आहे, तुम्हाला बाहेर जायला काय करताय, रोखताय ना. तुम्ही जाताय असाल तर मला वॉशरूमला जायचं आहे म्हटलं तर सर म्हटलं तरच जायचं, नाही म्हटलं तर नाही जायचं. म्हणजे तुम्हाला अडथळा निर्माण करणारे तुमचे सर म्हणजे काय आपलं रेजिस्टन्स झालं. बस त्याच प्रकारे लक्षात ठेवा, करंट फ्लो होण्याकरता जो रोखणार तो काय झाला, आपला रेजिस्टन्स झाला. आता मी प्रत्येक याच्यामध्ये थोडासा क्लिअर करून देतो, म्हणजे एका प्रश्नाच्या मागे पुन्हा जर चुकीने या टॉपिकवरती जर वेगळा काही प्रश्न आला तर जो तुमचा क्लिअर होईल. बघा बेसिकची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हा रेजिस्टन्स आहे, याचं युनिट ओहम राहील. रेजिस्टन्सचा युनिट काय राहील, ओहम राहील. त्याचा सिंबल कधी कधी विचारला जातो, अशा प्रकारे रेजिस्टन्सचा सिंबल राहतो. याला ॲरो दिला तर याला व्हेरिएबल म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते, त्याला व्हेरिएबल म्हणतो. आणि हा AC मध्ये पण असतो आणि DC मध्ये पण असतो. ठीक आहे, याला आपण काय म्हणू, रेजिस्टन्स म्हणू. त्याच्यानंतर कंडक्टन्स. या रेजिस्टन्सचं काम काय, रेजिस्टन्सचं काम बघा उत्तर याचं ए म्हणजे 1 आहे, हे फायनल झालं आहे, पण मी बाकीचं पण तुम्हाला कव्हर करून देत आहे की कंडक्टन्स म्हणजे काय, की जसा रेजिस्टन्स विरोध करत आहे ना तसाच एक कंपोनंट आहे. ॲक्च्युली हा कंपोनंट नाही राहत, ही एक काय म्हणतो आपण, एक शब्द आहे. तो शब्दाचा अर्थ असा होतो की एक रोखणारा आणि एक जाऊ देणारा. एक रोखणारा आणि एक जाऊ देणारा. जो रोखणारा म्हणजे जो थांबवणार आहे त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो आणि जो जाऊ देणार आहे त्याला आपण कंडक्टन्स म्हणतो. काय म्हणतो, कंडक्टन्स. लक्षात ठेवा, कंडक्टन्सला मराठीमध्ये प्रवहन म्हणतो. आणि हा कंडक्टन्स नेहमी लक्षात ठेवा, कंडक्टन्स आणि रेजिस्टन्स दोन्ही काय असतो, एकमेकांच्या विरुद्ध असतो. तर हे डिटेलमध्ये पाहू तेव्हा बघू. त्याच्यानंतर इंडक्टन्स. इंडक्टन्स म्हणजे काय, जशी तुम्ही कॉईल बघितली आहे ना, कॉईल म्हणजेच काय झाला, इंडक्टन्स. म्हणजे एखादा कॉईल आहे त्याला आपण सप्लाय देतो, तो काय राहतो, त्याला इंडक्टन्स म्हणतो. तो DC मध्ये शॉर्ट सर्किट्स म्हणून काम करतो आणि AC मध्ये तो रेजिस्टन्स सारखाच, पण AC मध्ये रेजिस्टन्स तयार करतो. ते जेव्हा तुम्ही AC सर्किट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल का इंडक्टन्सचं नेमकं काम आहे. मग त्याचं पुन्हा कधी कधी तुम्हाला इंडक्टिव्ह रेजिस्टन्स राहते, रिॲक्टन्स राहते, ते आपण क्लिअर करू नंतर, पण जेव्हा चॅप्टर वाईज चालू तेव्हा. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, इंडक्टन्स म्हणजे काय झाली, एक प्रकारची कॉईल झाली. ठीक आहे, ज्याला प्रवर्तक असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आता बघा फील्डचे पण प्रकार असतात, एक मॅग्नेटिक फील्ड असतात, इलेक्ट्रिक फील्ड आणि एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणजे काय, की जे चार्जेस आहे ते एकदम सुस्त अवस्थेत एका ठिकाणी बसलेले राहील, त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज म्हणतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड म्हणतो. तर जसं आपण तुम्ही कॅपॅसिटर जर बघितलं, कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे, तुम्हाला माहिती आहे एका प्लेटवरती तुमचे पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि एका प्लेटवर तुमचे निगेटिव्ह चार्ज असतात. तर हे मूवेबल नाही, एका जागी थांबलेले आहे. तर तसा जो चार्ज राहील किंवा जी फील्ड राहील ती काय राहील, तुमची स्टॅटिक फील्ड राहील. जसं आपण लहानपणी खेळताना काय केलं की कंगवा डोकायला घासायचा आणि ते मग कागदाची तुकडे त्या कंगव्याला चिपकते, तुम्ही बघितलं सर स्केलला चिपकते, आपण असा खेळ केला आहे. तो त्याच्यामध्ये काय स्टॅटिक एनर्जी तयार राहते, स्टॅटिक फील्ड त्यामध्ये अवेलेबल राहते. हे सर्व होतं. याचा अर्थ करंटला रोखणं नाही आहे, फक्त करंटला कोण रोखतो, फक्त रेजिस्टन्स रोखतो. म्हणून याचं एचं उत्तर काय राहील, ए म्हणजेच पहिलंवालं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, ॲज पर द कलर कोड ऑफ रेजिस्टन्स इफ डिजिट व्हॅल्यू इज 8. ठीक आहे, आता बघा रेजिस्टन्सच्या कलर कोडवरती एखादा प्रश्न कॉमन मॅक्झिमम टाइम विचारला जातो. आता इथे रेजिस्टन्स जो दिलेला आहे, रेजिस्टन्स म्हणजे त्या रेजिस्टर आहे त्याच्यावरती कलर कोडिंग केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही बघितलं तर कोणतंही रेजिस्टन्स बघितलं त्याच्यावरती असं कलरच्या पट्ट्या असतात, त्याला कलर बँड म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, कलर बँड. तर इथं विचारलं आहे प्रश्नामध्ये की जर तुमची डिजिट व्हॅल्यू, आता बघा तुम्हाला हे डिजिट व्हॅल्यू वगैरे तुम्हाला सर्व समजलं पाहिजे, मल्टिप्लायर काय राहतो, डिजिट व्हॅल्यू काय राहतो. ठीक आहे, इथे विचारला आहे की डिजिट व्हॅल्यू जर तुमची 8 असेल तर व्हॉट इज द कलर ऑफ बँड, म्हणजे तो जो बँड आहे, ज्या पट्ट्या मारलेल्या आहे, या पट्ट्याचा नेमका रंग कोणता राहील हे तुम्हाला सांगायचं. तर ते सांगायसाठी तुम्हाला आहे ना हे सेंटेन्स तुम्हाला पाठ करावं लागेल.
आता बघा, भरपूर शब्द मराठीमध्ये पण आहे, भरपूर मराठीमध्ये पण आहे, बरेच मध्ये इंग्लिशमध्ये पण आहे. आता हे तुम्हाला आहे ना पूर्ण सिक्वेन्स पाठ करायचा आहे. म्हणजे ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, त्याच्यानंतर ग्रीन आहे, मग ब्ल्यू आहे, मग व्हायलेट आहे, मग ग्रे आहे आणि मग व्हाईट आहे. आता हे एवढे सारे कलर तुम्हाला पाठ करायचे आणि सुरुवात याची शून्यपासनं होते. सुरुवात काय होते याची? शून्यपासनं. तर एवढे सर्व पाठ एक तर तुम्ही सिक्वेन्स पाठ करा किंवा मग वेगळ्या वेगळ्या ट्रिक राहते, तुम्ही पुन्हा कुठून शिकले असाल किंवा पुन्हा तुम्ही कोणत्या बुकमध्ये वाचले असेल. पण जी स्टँडर्ड पद्धत आहे ती स्टँडर्ड पद्धत मी तुम्हाला सांगून देतो, जी इंग्लिशमध्ये आहे, एकदम सोपी आहे. पुन्हा आपण वारंवार हे प्रश्न येतील ना तर तुम्हाला पाठ होऊन जाईल. बघा, हे कलर कोड लक्षात ठेवायची पद्धत आहे की बीबी रॉय हे एक पर्सनचं एक नाव आहे. जसं राहते ना, जसं माझं रोशन भास्कर ताजने असं माझं पूर्ण नाव आहे, तर मी काय लिहिताना RB ताजने असं लिहिलं. म्हणजे काय झालं? तसंच ते बीबी रॉय नावाचा एक पर्सन आहे. BB म्हणजे त्याचं नाव बी पासून आहे, त्याच्या वडिलांचं नाव बी पासून आहे, आणि रॉय त्याचं काय सरनेम आहे. ठीक आहे. समोर ऑफ ग्रेट ब्रिटन म्हणजे त्याचं जे लोकेशन आहे ते प्लेस सांगितलं आहे ग्रेट ब्रिटनचा आहे. कुठचा आहे तो? ग्रेट ब्रिटनचा आहे. हॅड ए व्हेरी गुड वाईफ म्हणजे त्याची जी पत्नी आहे ती व्हेरी गुड आहे. व्हेरी गुड आहे म्हणजे खूप छान आहे असं त्या सेंटेन्सचं म्हणणं आहे. म्हणजे बीबी रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन, कुठचा आहे तो? ग्रेट ब्रिटनचा आहे. हॅड ए, बाकीचं मधातलं नाही आठवलं तरी चालते, फक्त महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे मी ज्याला बॉक्स केला ते लक्षात ठेवा. व्हेरी गुड वाईफ आहे. तर प्रत्येकाचा काय करायचा? पहिला कॅरेक्टर घ्यायचा आहे ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, त्याच्यानंतर आहे ब्ल्यू, मग व्हायलेट आहे, मग त्याच्यानंतर आहे ग्रे आणि त्याच्यानंतर आहे व्हाईट. असं लक्षात ठेवा. आपण इकडे पूर्ण तुमचं डार्क आहे आणि इकडे तुमचं पूर्ण काय? लाईट कलर आहे. ठीक आहे. लाईट म्हणजे एकदम फेंटवाला कलर म्हणू आपण, ब्राईटवाला कलर म्हणू. ठीक आहे. तर डार्कनेस काय होते? इकडे इकडे कमी होत जाते तुम्ही कलरची जर बघितलं तर. आता प्रश्नामध्ये विचारला काही विचारू शकते, याच्यापैकी कोणताही प्रश्न विचारू शकते, काही असं जरुरी नाही आहे की तुम्हाला याच, आणि हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतात आणि तुम्हाला ते दिसणार पण समोर आपण जाऊ. तर आता फक्त इथं काय विचारलं आहे की जर डिजिटची व्हॅल्यू जर 8 असली तर त्याचं रंग कोणता राहील? बघा, रेजिस्टन्सच्या सांकेतिक रंग संकेतानुसार जर अंकाचे मूल्य बघा, हे याच्यामध्ये थोडासा फरक पडणार. अंक लक्षात ठेवा. मूल्य 8 असेल तर पांढरा रंग कोणता असेल? असं पांढरा रंग नाही, पांढरा रंग इथं पांढरा रंग नाही, ॲक्च्युली कलर बँड आहे ते मराठीमध्ये. बघा, तर पांढरा रंग कोणता असेल असं इथं दिलं आहे, म्हणजे हे पेपरमधलं घेतलेलं आपण. ते याच्यामध्ये काय झालं? करेक्शन झालं. ज्याच्यामध्ये काय झालं? करेक्शन. तर पांढरा रंग नाही तर रंग कोणता असेल असा तो प्रश्न पाहिजे. तर बघा, 8 नंबर डिजिटचा अर्थ काय होते लक्षात घ्या. पहिला जो राहते तो डिजिट राहते, दुसरा जो राहते दुसरा पण काय राहते? डिजिट राहते. तिसरा जो राहते तो मल्टीप्लायर राहते आणि चौथा जो राहते त्याला टोलरन्स म्हणतो. हे लक्षात ठेवायचं. पहिला पण डिजिट राहतो, दुसरा पण डिजिट राहतो आणि तिसरा मल्टीप्लायर. आणि हे काय आहेत आपण डिटेल पुन्हा येत जाईल ना तेव्हा आपण त्याला विस्तारमध्ये बघू. बघा, इथं विचारला डिजिट व्हॅल्यू, तर पहिला डिजिटच त्यांनी सांगितलं 8 आहे. पहिला डिजिटच काय? 8 आहे. तर मग आपल्याला बघायचं की 8 आहे म्हणजे 8 किती नंबरवरती येते आणि कोणता तो कलर येते हे बघायचं आहे. मग याच्यामध्ये मी जो तुम्हाला कलर सांगितले याच्यात काय करायचं? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे 8 म्हणजे काय झाला? जी. आणि जी म्हणजे बघा आता कन्फ्युजन होऊ शकते, ग्रे आणि ग्रीनमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. तर लक्षात ठेवायचं की ग्रेपेक्षा ग्रीन कलर काय तुमचा? डार्क राहील. ग्रीन कलर काय राहील? डार्क राहील. तर डार्क पहिले आहे आणि हा नंतर काय? ग्रे आहे, म्हणजे तो फिका होत चालला आहे ना. तर त्याच्यामुळे तो म्हणजे पांढऱ्यासारखा झाला, तो पांढरुका कलर झाला. ठीक आहे. सिमेंट कलर म्हणू आपण त्याला. तर ग्रे किती नंबरवरती येतो? 8 नंबरवरती येतो. तर पटकन तुम्ही सेंटेन्स लिहिला आणि पाहिला, अरे असं बोटावरती पण मोजू शकता तुमची प्रॅक्टिस झाली तर. मग 8 जर बघितलं तर 8 कोणता कलर आहे? ग्रे कलर आहे, म्हणजे त्याला राखडी कलर मराठीमध्ये म्हणतात. कधी कधी इथे सिमेंट कलर पण असं म्हटलं जाते, कधी कधी ग्रे फक्त असं लिहिलं राहते मराठीमध्ये, पण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा याला आपण काय म्हणू? ग्रे म्हणू. म्हणजे याचं चौथावाला उत्तर काय राहील? बिलकुल बरोबर राहील. त्याच्यानंतर इफ द व्होल्टेज ऑर करंट इज व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम बट हॅज सम पोलॅरिटी बट हॅज सेम पोलॅरिटी, म्हणजे दोघांची पण पोलॅरिटी म्हणजे काय? आपल्याकडे बघा इथं असं AC-DC काय म्हटलं नाही आहे. पोलॅरिटी म्हणजे एक पॉझिटिव्ह राहते आपल्याकडे, एक निगेटिव्ह राहते. आणि DC-मध्ये AC-मध्ये काय राहते? एक फेज राहते आणि काय राहते? न्यूट्रल राहते. दोन आपल्याकडे पोलॅरिटी आहे. AC-DC दोघांमध्ये आपण वेगळं करतो. ठीक आहे. इथं विचारलं आहे तुमच्याकडे व्होल्टेज पण दिलेला आहे आणि करंट पण दिलेला आहे. आता ते व्होल्टेज आणि करंट काय करतात? व्हॅरी करताय म्हणजे काय? बदलत आहे. व्हॅरी करताय म्हणजे काय? बदलत आहे. पण तोही विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजेच वेळेनुसार ते काय होत आहे? बदलत आहे. वेळेनुसार काय होत आहे? ते बदलत आहे. मग आता वेळेनुसार जर बदलत आहे, समोर पुन्हा दिलेला आहे, पण त्यांची पोलॅरिटी काय? बिलकुल सेम आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण जर पकडून चाललं तर मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करतो समोर. पहिले मराठीमध्ये आपण वाचून घेऊ. बघा, जर विद्युत दाब म्हणजे आपला व्होल्टेज, ठीक आहे, किंवा विद्युत प्रवाह म्हणजेच आपला करंट वेळेबरोबर बदलत असेल
पण त्याची काय पोलॅरिटी मराठीमध्ये लिहिलं आहे, ते इंग्लिशमध्ये काय पोलॅरिटी म्हणजेच त्याची ध्रुवीयता जी आहे ते काय आता एकसारखीच असेल तर त्याला काय म्हणता येईल. तर तुम्हाला बेसिक जर तुम्ही शिकले तर सुरुवात आपली बेसिक कशापासून होते, AC सप्लाय आणि DC सप्लाय येतनं आपण सप्लाय करतो, करंट सुरू करतो. तर आपला करंट AC काय राहतो, तो असा बदलत राहतो. बदलत म्हणजे त्याची पोलॅरिटी एकदा पॉझिटिव्ह येते, एकदा निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह, म्हणजे तो आपली काय करताय पोलॅरिटी बदलत आहे. पण DC मध्ये काय राहते, एक तर DCचा वेव्ह फॉर्म हा तुमचा काय टाइम आहे, हा काय तुमचा टाइम. तर म्हणजे वेळ जशी जशी बदलत चालली तशी तशी काय होतं त्यांची पोलॅरिटी बदलत चालली. थोडा पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहील, पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह राहील. मग या कोणत्या पार्टला सायकल म्हणतो, कोणती अँप्लिट्यूड आहे, कोणती मॅग्निट्यूड आहे, हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहू. ठीक आहे. तर बघा तसंच DC मध्ये जर बघितलं तर DC मध्ये जो हा तुमचा करंट राहील, ठीक आहे, तो करंट काय राहील बिलकुल जसं पॉझिटिव्ह सायकलमध्ये आहे तर पॉझिटिव्ह राहील, किंवा जर निगेटिव्ह हा तुमचा टाइम आहे, हा काय तुमचा टाइम आहे, निगेटिव्हमध्ये राहिला तर तो काय राहील फक्त निगेटिव्हमध्येच राहील, किंवा तो काय होऊ शकते पल्सेटिंग राहते. हा प्युअर DCची गोष्ट झाली. DC मध्ये पण टाईप राहते, प्युअर झाला. जर पल्सेटिंग राहिला तर तो काय होईल अशा पद्धतीचा एक वेव्ह फॉर्म राहील, किंवा दुसरा वेव्ह फॉर्म या निगेटिव्हमध्ये राहील. ठीक आहे, निगेटिव्हमध्ये राहील. तर हे पॉझिटिव्ह जरी राहिले तर पूर्ण पॉझिटिव्ह पोलॅरिटी बदलत नाही आहे, किंवा निगेटिव्ह जर राहिले तर निगेटिव्हमध्ये पण पोलॅरिटी बदलत नाही आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये प्रश्न काय म्हणताय ते समजून घ्या. आता मला जे सांगायचं तुम्ही सांगितलं. प्रश्न काय म्हणताय, प्रश्न तुम्हाला म्हणताय की व्होल्टेज आणि करंट आहेत जे व्हॅरी करत आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम. बिलकुल बरोबर आहे. मी जे सांगितलं दोन्ही म्हणजे AC पण कशासोबत बदलत आहे तुमच्या वेळेनुसार, टाईमनुसार, आणि DC पण तुमच्या वेळेनुसार बदलत आहे. म्हणजे इथे काय आपला प्रश्न सुटत नाही आहे. समोर व्हॅरी विथ रिस्पेक्ट टू टाईम, बट इथं आता बट म्हटलं, बट म्हणजे बट आला की तो विषय होते. मग बघा हॅज द सेम पोलॅरिटी, पण पोलॅरिटी कशी आहे त्याची सेम आहे. भलेही बदलत आहे, त्यांनी म्हटलं बदलत आहे, दोन्हीकडे बदलत आहे, पण इथे काय होतं एकदा पोलॅरिटी निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, एकदा पोलॅरिटी निगेटिव्ह, पुन्हा पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह, असं चाललं बदलत जसा वेळ बदलत आहे तशी ते काय होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत चालले. परंतु मी तुम्हाला सांगितलं DC मध्ये ते आले तर पूर्ण पॉझिटिव्ह येतील, आली तर पूर्ण निगेटिव्ह येतील, नाहीतर जसं हे आता प्युअरमध्ये झालं. कोणतं एक उदाहरण समजून घ्या. पण याच्यामध्ये पोलॅरिटी बदलत आहे का, बिलकुल बदलत नाही. म्हणजे याचा अर्थ जो आपल्याला करंट दिलेला आहे, ज्याचं उदाहरण दिलेलं आहे, तो कोणता आहे आपला DC करंट आहे, किंवा DCचं ते उदाहरण आहे. तर बघा त्याला काय म्हणू आपण. तर एकाच्या बाजूचं तुमचं आहे ना, घरी एक नाव राहते, बाहेर एक नाव राहते, मित्रांमध्ये पुन्हा एक तिसरं नाव राहते. तसे जसं इंस्टाग्रामची ID वेगळ्या नावाची, तुमचं सर्टिफिकेटवर नाव वेगळं, ते अशा पद्धतीचे नाव राहते. तसंच आता DCचं एक पुन्हा तुम्हाला दुसरं नाव सांगतो. बघा DCला काय म्हटलं जाते, युनी डायरेक्शन. आता युनी म्हणजे काय होते, युनी म्हणजे एक होते. लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा. एक आहे युनी, एक आहे युनी, आणि एक आहे तुम्हाला बाय. बाय म्हणजे काय, बाय म्हणजे तुम्हाला दोन, आणि युनी म्हणजे काय एक. युनी म्हणजे काय एक. हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे आपल्यासाठी. तर युनी डायरेक्शनल म्हणजे काय, फक्त एका डायरेक्शननी जाणारा. आता प्रश्नामध्ये हेच म्हटलं होतं आपल्याला की त्यांची पोलॅरिटी सेम आहे. त्यांची पोलॅरिटी काय सेम आहे, म्हणजे त्यांची ध्रुवीयता काय बिलकुल सेम आहे. म्हणजे एकाच साईडनी चालली आहे, म्हणजे एक तर पॉझिटिव्ह राहील किंवा काय राहील निगेटिव्ह राहील. असं कुठं होऊ शकते, असं फक्त DC मध्ये होऊ शकते. तर इथे तेच प्रश्न विचारला होता. त्याला काय म्हणतो आपण, DCलाच दुसरं नाव काय तुमचं, DC म्हणजेच काय झाला युनी डायरेक्शनल सोर्स, किंवा कधी कधी युनी डायरेक्शनल किंवा एक दिशीय स्त्रोत, किंवा एक दिशीय तुमचा काय राहील करंट राहील. ठीक आहे, म्हणून त्याला युनी डायरेक्शनल. बाय म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे दोन डायरेक्शन राहील, त्याला बाय म्हणतो. त्याच्यानंतर नाही त्याला आपण पॉझिटिव्ह सोर्स म्हणू, नाही त्याला आपण निगेटिव्ह सोर्स म्हणू. काहून, ते दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. पण तुम्ही का पेपरमध्ये दोन ऑप्शन मारणार आहे का, नाही मारणार आहे. जर या म्हणजे तुमचा पहिलाही ऑप्शन नसता, दुसरा ऑप्शन नसता, किंवा पहिला ऑप्शन नसता आणि दुसरा किंवा तिसऱ्यापैकी एक असतं, तर तुम्ही त्याला टिक लावू शकता. म्हणजे बघा याच प्रश्नामध्ये मी प्रश्नाला कशा पद्धतीने बदल करू शकतो. मी पहिला ऑप्शन उडवून टाकीन, याच्या ठिकाणी काहीतरी चुकीचं टाकून देईल, आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्याच्या ठिकाणी कोणता एक पुन्हा उडवून टाकेल. म्हणजे माझं उत्तर काय राहू शकते, एक तर पॉझिटिव्ह सोर्स पण राहू शकते, निगेटिव्ह सोर्स पण राहू शकते, दोन्हीही राहू शकत नाही, दोन्हीही राहू शकत नाही. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एकच राहील. पण इथं हे दोन दिले आहे, पण त्याच्यापेक्षा बेस्ट शब्द आपला जो आहे तो काय युनी डायरेक्शनल सोर्स आहे. म्हणून आपण याचं ए वाला तर आन्सर काय करू, फायनल करू. आता AC तर नाही आहे, कारण काय तर मी तुम्हाला स्पष्ट केलं आहे. ठीक आहे, याच्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जर वळलं तर बघा, ए नेटवर्क इज सेड टू बी, एक नेटवर्क त्याला काय म्हणू, व्हेन एक्सायटेशन अँड रिस्पॉन्स टर्मिनल कुल्ड बी इंटरचेंज. आता इथं प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की जेव्हा तुम्ही काय करता की एक नेटवर्क आहे, तुम्ही नेटवर्क थेरम बघाल तेव्हा, DC नेटवर्क थेरम बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, AC पण राहते. नेटवर्क थेरममध्ये काय होतं की तुम्ही त्याचे जे कंपोनंट आहे ते उलटे करून टाकाल, म्हणजे बदलवून टाकाल त्याचे टर्मिनल. तर त्या प्रोसेसला किंवा ते जे काही करतो आपण त्याला काय म्हणतो असं विचारलं आहे. मराठीमध्ये पण सांगतो, जेव्हा
उद्दीपन किंवा प्रतिसाद अग्र यांची अदलाबदली केली जाऊ शकते तेव्हा त्या नेटवर्कला काय म्हटलं जाते असं विचारलं बघा. म्हणजे आपण काय ते व्होल्टेज सोर्सला करंट सोर्स करू शकतो, करंट सोर्सला आपण व्होल्टेज सोर्स करू शकतो, म्हणजे करतो, एक पर्टिक्युलर कंडिशन आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, रेजिस्टन्स सिरीजमध्ये असला की पॅरललमध्ये असतो करतो, त्याला कॅपॅसिटर असलं त्याचं इंडक्टर करतो, असं एक प्रोसिजर आहे. ॲक्च्युली हा जर प्रश्न बघितला ना, हा प्रश्न इंजिनिअरिंग लेवलचा, इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निकचा जो एंड आहे त्या लेवलचा प्रश्न आहे. हा ITI मध्ये या प्रश्नाचं म्हणजे ITI साठी लेवल जर बघितली तर खूप मोठी झाली. लेवल काय झाली, खूप मोठी झाली. तर त्याला काय म्हटलं जाते, त्याला म्हटलं जाते रेसिप्रोसिटी. म्हणजे काय की आपण त्याचे टर्मिनल म्हणजे व्होल्टेज सोर्सच्या ठिकाणी करंट सोर्स देऊ शकतो, करंट सोर्सच्या ठिकाणी व्होल्टेज सोर्स देऊ शकतो. त्या नेटवर्कला म्हणजे त्याचे टर्मिनल काय करू शकतो, रिस्पॉन्स चेंज करू शकतो आपण. त्याला अन्योन्यता म्हटलं जाते किंवा रेसिप्रोसिटी असं त्याचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे लंब नेटवर्क किंवा लॅम्प नेटवर्क दिलेला आहे, पण इथं लंब नेटवर्क पाहिजे होतं. लंब म्हणजे आपली ट्रान्समिशन जी लाईन आहे ना, त्याला लंब नेटवर्क म्हटलं जाते, पण इथं लॅम्प म्हटलं आहे म्हणजे प्रज्वलित आला आहे. ठीक आहे, एक बायलॅटरल असतं आणि एक लिनियर असतं. हे जेव्हा याचं काम पडेल तेव्हा आपण याच्यावरती भाष्य करू. ठीक आहे, तर याचं चौथ्याचं पहिलं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, रेसिप्रोसिटी म्हणतो. त्याच्यानंतर द लोवेस्ट एनर्जी स्टेट इज नोन ॲज, बघा आपला जो काही एक पार्टिकल असतो त्याचा आपण ॲटम म्हणू. ॲटममध्ये काय राहते, ॲटमचा एकदम छोट्या भागामध्ये गेलो आपण, ॲटमपर्यंत गेलो, त्या ॲटममध्ये काय राहते, एक न्यूक्लियस राहते मधामध्ये ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, आणि बाहेर तुमचे काय राहते, पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रॉन राहते. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, प्रोटॉन तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि न्यूट्रलवरती कोणताही चार्ज राहत नाही. हे तुम्हाला माहिती आहे, नावच त्याचं न्यूट्रल आहे म्हणून आपण त्याला न्यूट्रल आपल्या याच्यामध्ये पण न्यूट्रल शब्द वापरतो आपण. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारला आहे की लोवेस्ट एनर्जी स्टेट जो असतं एकदम लोवेस्ट. आता एनर्जी पण काय असते, स्टेट असते, एक्साइटेड स्टेट असते, ग्राउंड स्टेट राहते. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये ॲक्च्युली लोवेस्ट विचारला आहे. लोवेस्ट म्हणजे आपण त्याला ग्राउंड स्टेट असं म्हणतो, पण इथं तो ऑप्शनच नाही. तुम्ही जर बघितलं तर इथं एक्साइटेड आहे, नॉर्मल आहे, रेडिएटिंग आहे आणि क्रिटिकल आहे, असे तिथं स्टेट दिलेला आहे. आता इथं प्रश्न असा विचारला आहे एकदम लो जो स्टेट असतो त्याचा अर्थ काय असू शकतो बघा. ॲक्च्युली इथे ग्राउंड स्टेट असा ऑप्शन पाहिजे होता पण नाही आहे, पण त्याचा अर्थ काय दुसऱ्या अर्थाने त्यांनी कारण प्रश्न बनवणारा कसा आहे की काही कुठचा प्रश्न उचलून घेत नाही, एखादा घेतो पण जनरली घेत नाही. तो काय करतो, आपलं डोकं लावतो, तो प्रयत्न करतो की जास्तीत जास्त पोरांना डिफिकल्टी वाटली पाहिजे याचा तो प्रयत्न करतो. डिफिकल्ट प्रश्न काढणाऱ्याच्या डोक्यामध्ये असलं तर, कारण की कसं आहे, सर्व प्रश्न जर सोपे दिले तर पूर्ण पोरांचा कट ऑफ 100पैकी 100 लागला तर ते मेरिट लिस्ट लावणाऱ्याची पूर्ण फजित होऊन जाईल ना. म्हणून काय केलं जाते, जवळपास 20% प्रश्न असे राहते थोडेसे डिफिकल्टी लेवलचे राहते, कारण ते बाकीचे 80% तो कोणी सॉल्व्ह करून टाकते, पण ते 20% वेगळे काढून राहते. तर बघा या प्रश्नाचा अर्थ काय असू शकतो, त्यांचं असं म्हणणं असणार की तुम्हाला माहिती आहे बाहेरची जे ऑर्बिट राहते म्हणजे बाहेरची जे शेल राहते त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स शेल राहते सर्वात आखरी वाली. तर जशी हा याच्या जवळ जे इलेक्ट्रॉन असणार ना त्याला आहे ना घट्ट पकडून ठेवतो, म्हणजे त्याची एनर्जी काय राहते, जवळच्या याची खूप म्हणजे जास्ती राहते, एनर्जी काय राहते, जास्ती राहते. पण जर जसं आपण दूर जात गेलो तर त्याची एनर्जी काय होते, कमी होत जाते. म्हणून हे बाहेरचे जे इलेक्ट्रॉन राहते बाहेरच्या सेलमधले ते काय करते, जम्प करून दुसरीकडे चालले जाते, म्हणून आपला करंट पण फ्लो होऊ शकतो. जर आता तुम्हालाही माहिती आहे कंडक्टर आणि इन्सुलेटरची तुम्हाला गोष्ट माहीत आहे, जेव्हा येईल तेव्हा पुन्हा तुम्हाला जास्त सांगेल. तर त्या गोष्टीमध्ये काय दिलेलं आहे की जर इलेक्ट्रॉनच सोडत नसला तो ॲटम, त्याचे न्यूक्लियस जर इलेक्ट्रॉनला जाऊच नसणार देत तर तो करंट नेऊ शकत नाही, कारण इलेक्ट्रॉनच गेला नाही तर आपला करंट जाणार नाही, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. तर इथं विचारायला लोएस्ट एनर्जी बॉन्ड, तर ॲक्च्युली त्यांनी आन्सर नॉर्मल दिलेला आहे, तर आपण नॉर्मल चालू. त्यांचं असं म्हणणं असणार की लोएस्ट एनर्जी कोणाची राहते, बाहेरच्या सोबत, तर याला आपण नॉर्मल कंडिशन म्हणू असं त्यांचं म्हणणं असणार. तर त्याचं उत्तर त्या कीच्या हिशोबाने नॉर्मल आहे, पण मला असं वाटतं की हे ऑप्शन नॉर्मलच्या ठिकाणी ग्राउंड असता तर आपण जास्त याच्यामध्ये भाष्य करू शकत होतो. ठीक आहे, तर याच्यावरती काही हरकत नाही. जे कॉन्सेप्ट होता तो कॉन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. तर याचं उत्तर दुसरंवाला नॉर्मल काय राहील, बिलकुल सेम राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ए पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा आत्ताच मी सांगितलं, जर त्याच्या आउटर शेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नाही आहे शिल्लक, म्हणजे पूर्णच्या पूर्ण आउटर शेल बाहेरचा जर पॅक भरलेला आहे तर मग तो काय करतो, मग जाऊ देणार नाही ना. कोणी झालं, जर तुमच्या खिशामध्ये जर 500ची नोट आहे आणि जर कोणी तुम्हाला म्हटलं दादा 1 रुपया दे का, तर तुम्ही काय म्हणता, अरे हट चिल्लरच नाही आहे, मी कुठून देऊ, बरोबर आहे, कारण तुमच्याकडे 500ची नोट आहे ना. पण जर तुमच्याकडे 501 रुपये आहे तर तुम्ही काय कराल, तुम्ही 1 रुपया सहजरित्या देऊन द्याल कोणाला. तर सेम तसंच आहे, ज्यांच्या खिशात
खिशामध्ये चिल्लर पैसे उरलेले आहे ना, ते काय कंडक्टर आहे, ते काय कंडक्टर. आणि ज्यांच्या खिशामध्ये 1000ची नोट आता तर बंद झाली, 500ची नोट, 2000ची नोट आहे, तर ते आपल्या काही कामाचे नाही आहे, ते आपल्या काही कामाचे नाही. कारण ते नोट मोडायला तयार नाही आहे ना, ते नोट मोडणारच नाही. कारण त्यांना माहिती आहे मी जर का नोट मोडली तर माझ्या अख्खीच्या अख्खी पूर्ण पैसे चिल्लर झाली की ते पूर्ण हवेत निघून जाईल. म्हणून तो काय करतो, नोट मोडत नाही. नोट न मोडणारा तुमचा इन्सुलेटर आणि ज्याच्या खिशामध्ये चिल्लर ठेवलेला आहे तो तुमचा काय राहील, कंडक्टर राहील. तर आता हा कॉन्सेप्ट झाला बेसिक. तर आता इथं विचारला आहे की पुअर कंडक्टर म्हणजेच बॅड कंडक्टर विचारला आहे, म्हणजे करंट ज्याच्यामधनं जाणार नाही. तुम्हाला उदाहरण माहीत आहे पण मी जाणून तुम्हाला एक्सप्लेनेशन देतात. बघा, खालीलपैकी कोणती गोष्ट विजेचा एक निकृष्ट वाहक आहे. निकृष्ट म्हणजे एकदम बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणू आपण त्याला, काय म्हणू, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणू. तर ज्याच्या आउटर शेलमध्ये पूर्ण भरलेला आहे, जसं लास्टमध्ये तुम्हाला एक तर 8 लागतील, ठीक आहे, 16 लागतील, 32 लागतील, या प्रकारे लास्ट शेल लागते. जर तुमची भरली असेल, पुन्हा 2 पण चालते, पुन्हा भरली जर असेल लास्ट शेल, तर तो कोणाला देणार नाही, तर तो बनून जातो इन्सुलेटर. तो काय बनतो, इन्सुलेटर. पुन्हा कसाही प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा, बाहेरची शेल कंप्लीट म्हणजे तो तुमचा इन्सुलेटर. म्हणजे काय, इन्सुलेटर. आता इथं विचारलाय बघा, तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियम पण कंडक्टर. आता एवढं सर्व नसेल माहीत ना, तरी पण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. पण माझं काम आहे की याला काय करणं, असं एकदम ओढून ताणून त्याला मोठं करून, मोठं म्हणजे पूर्ण एकदम खोलवरपर्यंत तुम्हाला सांगणं, हे माझं काम आहे. त्याच्यानंतर सिल्वर पण कंडक्टर आहे तुम्हाला माहिती आहे, आणि कॉपर पण कंडक्टर आहे तुम्हाला माहिती आहे. सुटला कोणता, तुमचा डायमंड. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की नेमकं असं झालं का. तर लक्षात ठेवा, पहिले तुमच्या ॲल्युमिनियमची जी लास्ट शेल आहे त्याच्यामध्ये 3 तुम्हाला लास्टमध्ये, म्हणजे लास्ट ऑर्बिट आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठ गेला, सिल्वर नाही, कुठ गेला, सिल्वर नाही, ॲल्युमिनियममध्ये किती आहे, मी इथं कापून टाकतो. इथं ॲल्युमिनियममध्ये 3 आहे, ॲल्युमिनियममध्ये 3 आहे. सिल्वरमध्ये लास्ट शेलमध्ये फक्त 1 आहे, आणि कॉपरमध्ये पण लास्ट शेलमध्ये काय 1 आहे. आता पुन्हा तुम्हाला उदाहरण, कधी कधी असं म्हटलं जाते की पुन्हा बघा, ॲल्युमिनियम, सिल्वर, कॉपर, गोल्ड पुन्हा एवढं सारं दिलेलं राहते, पण तुम्हाला विचारते की याच्यातला बेस्ट कंडक्टर कोणता आहे, तर आपण त्याला सिल्वर म्हणून मारतो. सिल्वरचं कारण असं की त्याच्या आउटर मोस्टमध्ये काय 1 आहे. आता कॉपरपेक्षाही चांगला कंडक्टर सिल्वर आहे. आता हे का बरं, जेव्हा आपण रेझिस्टिव्हिटीवाला टॉपिक कव्हर करू ना, तेव्हा मी तुम्हाला हे सांगितलं. आता सध्या पुढचं लक्षात ठेवा की ज्याच्या खिशामध्ये कमी आहे, ज्याच्या खिशामध्ये कमी म्हणजे चिल्लर पैसे थोडेसे आहे, म्हणजे 501 रुपये असेल तो 1 रुपया सहज देऊन देईल. पण जर 509 रुपये असले तर तो काय करेल, ते 9 रुपये देण्यापेक्षा शोधेल का बाबा तुझ्याकडे 1 रुपया असेल, तूच मला दे, म्हणजे माझे 510 रुपये होतील, याच्या प्रयत्नामध्ये राहील. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असला तर तो काय करतो, सहजरित्या देऊन देतो, म्हणून ते गुड कंडक्टर राहते. पण याच्यामध्ये डायमंडचं काय, लास्ट शेल पूर्णपणे भरलेला आहे, कारण ते 4 कार्बनचे आयटम मिळून तुमचा डायमंड बनतो, तुम्हाला माहिती आहे. आणि ते एवढे घट्ट असते त्यांचा बॉन्ड, त्याला कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. तर तो करंट जाऊ द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण त्याच्यावर शिल्लकच नाही आहे ना. तो पूर्ण एकदम मोठा माणूस आहे. मोठे माणसं आपल्या काही कामाचे नाही आहे. म्हणून हा डायमंड काय तुमचा इन्सुलेटर. आणि त्याचं उत्तर पण काय राहील, याचं डी म्हणजेच त्याला 4 नंबरचं डायमंड हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे इलेक्ट्रॉनिक्स होतं, असं ॲटम राहते, तुम्हाला माहिती आहे. एक ॲटम राहते, त्याच्यामध्ये न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, हे सर्व तुम्हाला समजून सांगितलं आहे. चला समोर. आता मेजरिंग कंडक्टिव्हिटी, ज्याला आपण या सिग्मा म्हणतो आपण, याला ग्रीक लेटर आहे, आणि हा म्यू म्हणतो आपण त्याला. तुम्हाला पुन्हा समोर माहिती आहे की जर तुम्हाला कंडक्टिव्हिटी अँड सिग्मा दिला आहे, द मोबिलिटी ज्याला म्यू म्हटलं आहे, कॅन बी कॅल्क्युलेट बाय युझिंग. आता जे 4 ऑप्शन दिले आहे ना, हाही प्रश्न आहे ना, थोडासा एकदम खोलातला आहे, म्हणजे ते समुद्रासारखा खोल प्रश्न आहे. तर हे मोजायसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल, खालच्यापैकी हे असं विचारलं आहे. इथं 34 चुकीने आला आहे. ठीक आहे. तर बघा, वाहकता सिग्मा दिलेला आहे, चे मापन केल्यास गतिशीलता म्हणजे मोबिलिटी म्यू दिलेला आहे, ची खालील गोष्टीचा उपयोग करून गणित करता येते, म्हणजेच त्याचं कॅल्क्युलेशन करता येते असं विचारलं आहे. तर खालीपैकी बघा, हॉल कोइफिशियंट नाही आहे, हॉल करंट नाही आहे, त्याला हॉल इफेक्ट असं म्हणतात. काय म्हणतात, हॉल इफेक्ट. ॲक्च्युली हॉल नावाचा एक सायंटिस्ट होता, त्यांनी हे सर्व शोध लावला. तो 1800 कितीतरी मध्ये लावला. डिटेल बघू तेव्हा बघू, 1800 काहीतरी साल आहे, 76 की काहीतरी, आता नक्की माहीत नाही, तर खोटं सांगण्यात काही अर्थ नाही आहे. 1800 जो शतक आहे त्यामध्ये त्यांनी शोध लावला. तर तिसरं याचं उत्तर बरोबर आहे, याला हॉल इफेक्ट म्हणू, ज्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, कंडक्टिव्हिटी आणि जी मोबिलिटी आहे त्या दोघांचंही कॅल्क्युलेशन करू शकतो या इफेक्टमध्ये. आता नेमका हा इफेक्ट काय तो तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देतो की जर एखादी मेटलची प्लेट असेल किंवा मेटल कंडक्टर असेल आणि याच्यामधनं जर करंट चालला, आता ती या डायग्राममध्ये इकडनं दाखवलं, ठीक आहे, इकडनं जर करंट चालला तर तुम्हाला करंट चालला, ठीक आहे, पण तुम्हाला जर व्होल्टेज मोजायचं असेल, कधी जेव्हा इथे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड टाकाल, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक, त्याचा नॉर्थ राहतो आणि साऊथ राहतो. मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असताना त्या कंडक्टरमध्ये किंवा त्या कंडक्टरमधून जिथनं करंट चालला तिथचा जर तुम्हाला व्होल्टेज मोजायचं असेल तर तुम्हाला व्होल्टेज 90 डिग्रीवरती मोजावं लागेल. म्हणजे जर तुमचा करंट
असा चालला असेल, करंट असा, तर परपेंडिक्युलर, तर तुम्ही व्होल्टेज इथे मोजू शकता. म्हणजे हे काय झालं 90 डिग्री, म्हणजे तुमचा करंट जर या दिशेने चालला, करंट तुमचा काय या दिशेने चालला, तर व्होल्टेज तुम्हाला या दिशेने मोजावं लागेल. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर व्होल्ट मीटर इथे लावलेला आहे, याच्या म्हणजे तेव्हा तो तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू देईल. तर हे हॉल इफेक्टचं म्हणणं आहे. आता जास्त खोलवर जायची गरज नाही. तर हॉल इफेक्ट काय होतं मला तेच सांगायचं होतं. तर याचं तिसरं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द युनिट ऑफ रिव्हर्स रिकव्हरी टाईम. आता बघा हे आहे ना रिव्हर्स रिकव्हरी टाईम आहे ना, डायोडमध्ये रिव्हर्स रिकव्हरी टाईम हा शब्द वापरला जातो. रिव्हर्स रिकव्हरीचा अर्थ काय होते, रिव्हर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसं गाडी आहे ना, तुम्ही जशी सामोर गेले आणि पुन्हा परत आले तर त्याला काय म्हणू आपण रिव्हर्स म्हणू. त्याला काय म्हणू रिव्हर्स म्हणू. म्हणजे सामोर जाऊन मागे आहे ना, तसंच डायोडचा आहे ना टायमिंग आहे. डायोडचा काय ऑन ऑफचा टायमिंग आहे. जर डायोडचा वेव्हफॉर्म किंवा तुम्ही ग्राफ बघितला तर इथं हे ऑफ कंडिशन आहे, समजा ऑफ कंडिशन आहे किंवा निगेटिव्ह कंडिशन आहे, तो काय होतो त्याचा ग्राफ असा खाली जातो, खाली जाऊन पुन्हा तो वापस येतो. म्हणजे हा काय झाला रिकवर झाला. हा काय झाला रिकवर झाला. आता तुम्ही जर तुम्ही हे बघितलं असेल काय की जसं सेन्सेक्स आपलं वरती चाललं, तुम्ही स्टॉक किंवा शेअर मार्केटमध्ये जर बघत असाल तर वरती चाललं ना, मग वापस आलं की त्याला रिकवर झालं असं म्हणतो. काय म्हणतो रिकवर. तर तोच रिव्हर्सवाला जो रिकवर टाईम आहे डायोडचा, त्याला इथं विचारला आहे की नेमकं त्याचं युनिट काय. तर बघा टाईम आहे, तर तुम्ही असंही त्याचं उत्तर देऊ शकता. म्हणजे थोडंसं जर डोकं लावलं तर चारपैकी जर तुम्ही ऑप्शन बघितले, बघा इथं मेगावॉट दिला आहे, पॉवरचं युनिट आहे. फॅरेड दिला आहे, हे कॅपॅसिटरचं युनिट आहे. ॲम्पियर दिला आहे, करंटचं युनिट आहे. तो फक्त सेकंद उरला ना, सेकंड म्हणजेच आपला काय होतो टाईम होतो. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर टिक करू शकत होतं. काय करू शकत होते टिक करू शकत होते. हा जो रिव्हर्स टाईम आहे याला डिनोट करताना आहे ना TTR असं त्याला डिनोट केलेलं जाते. जेव्हा डिटेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स बेसिक इलेक्ट्रॉनिक्स शिकू ना, तेव्हा मी तुम्हाला हे सर्व क्लिअर करून देईल. तर त्याला NS त्याचं युनिट आहे. ॲक्च्युली इथं न्यूटन सेकंद असं म्हटलं आहे, पण N म्हणजे काय होतं स्मॉल n असतं, तर त्याला आपण नॅनो पण म्हणू शकत होतो. ठीक आहे. तर याचं युनिट काय राहील NS राहील. S म्हणजे काय होते सेकंद, आणि वेळेचं जर युनिट विचारलं तर सेकंद आहे, हे तुमच्या डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणून याचं पहिलंवालं उत्तर काय बरोबर आहे. त्यानंतर विच टाईप ऑफ रोबोट आर यूज इन एज्युकेशन. आता बघा हा आहे ना जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, आणि हा जशाच तसा प्रश्न आहे ना UPमध्ये एक्झाम झाली होती, ITIच्याच बेसवरती होती. त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता. तर जशाच तसा प्रश्न आहे आणि इथे कॉपी केला आहे की तुम्हाला एज्युकेशनमध्ये म्हणजे शिकण्याकरिता जर तुम्हाला कोणता रोबोट वापरायचा असेल, तुम्ही नेमका रोबोट कोणता वापरणार हे विचारलं, तरी त्याचं नाव आहे हॉबी रोबोट. काय रोबोट हॉबी रोबोट. तर या रोबोटचं नाव आहे जो एज्युकेशनमध्ये तुम्हाला कामी पडतो. त्याचं चौथंवालं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. हा प्रश्न जनरल आहे, हा कोणत्याच तुमच्या इलेक्ट्रिकलच्या सिलेबसमध्ये म्हणजे 31 चॅप्टरच्या कुठेच तो मोडत नाही. ठीक आहे. म्हणजे याचं चौथं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर बायनरी नंबर सिस्टम आल्सो नोन ॲज, जे बघा नंबर सिस्टम पण असते, तर नंबर सिस्टम हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आहेत. काय डिजिटल म्हणजे तुम्ही आपल्या सिलेबसच्या लिस्टमध्ये खालतून पाहा दिले तुम्हाला पॉवर इलेक्ट्रॉनिक्सनंतर तुम्हाला डिजिटल पण दिसेल. ठीक आहे. तर हे जे बायनरी आहे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, बायनरी जे नंबर सिस्टम आहे त्याला दुसरं नाव काय असं विचारलं आहे. बघा द्विमान संख्या बायनरी मी तुम्हाला सांगितलं. बाय शब्द लक्षात ठेवा. बाय म्हणजेच काय होतो, बाय म्हणजेच काय होतो दोन होतो, आणि युनी म्हणजे काय होतो एक होतं, असं मी तुम्हाला मगाच सांगितलं. तर ते लक्षात ठेवा. बायनरी म्हणजेच दोन, बाय म्हणजे दोन. तर द्विमान संख्या म्हणजे बायनरी प्रणाली या नावाचे देखील ओळखले जाते. कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते पहिले मी तुम्हाला पहिले डिटेल सांगून देतो. ठीक आहे. बघा नंबर सिस्टममध्ये आपण हे शिकणार आहोत सर्व. डेसिमल नंबर आहे, बायनरी नंबर आहे, ऑक्टल नंबर आहे आणि हेक्साडेसिमल नंबर आहे. असे 4 बेसिक सिस्टम आहे. ठीक आहे. पुन्हा याच्यानंतर बाकीचे सोडून द्या, आपल्या जे कामाचं ते बघू. तर डेसिमलमध्ये 10 राहते, म्हणजे 0 पासून 9 पर्यंत, म्हणजे 0 पासून 9 पर्यंत जे येणार 0 पासून 9 पर्यंत ते काय झाले आपले त्याला आपण डेसिमल म्हणू. डेसिमल म्हणजे 10. त्याचा बेस काय राहतो 10, म्हणजे कोणताही नंबर लिहिला आणि खाली जर मी 10 लिहिलं म्हणजे त्याचा बेस काय झाला 10, त्याला डेसिमल म्हणू. जर त्याचा बेस 2 आहे, 2 म्हणजे काय फक्त 0 आणि 1, फक्त 0 आणि 1 जर वापरला तर त्याला आपण बायनरी नंबर म्हणू. जर ऑक्टल म्हणजेच काय 0 पासून 7 पर्यंत जर तुम्ही आकडे वापरले तर त्याला आपण ऑक्टेल म्हणू. आणि हेक्साडेसिमल म्हणजे 16 म्हणजे 16. बघा 4 आहे लक्षात ठेवा. 10, 8, 2 आणि 16 असा आहे. तर याच्यामध्ये काय केले जाते 0 पासून 9 पर्यंत वापरले जाते नंबर, आणि ABCD वापरले जाते A पासून F पर्यंत. आता डिटेल जेव्हा बघू तेव्हा आपण त्याला क्लिअर करू. तर हे 4 पद्धती तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर बघा तुम्हाला माहिती आहे 4 आणि 6 हे तर तुमच्या ऑप्शनमध्ये होतेच नाही, मी सांगितलं. आता उरले 2 आणि 8 असला तर ऑक्टेल झालं, आणि 2 असणार तर काय झालं बायनरी. म्हणजेच बायनरीचा बेस किती राहते 2 राहते, तर त्याचा बेस 2 सिस्टम म्हणजे आधार 2 पद्धती असंही त्याचं दुसरं नाव आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर प्रश्न बघू. त्याच्यामधला त्या चॅप्टरमधला आहे
द नंबर 2 to the power 8 इक्वल टू द डेसिमल. डेसिमल म्हणजे काय राहते म्हणतात, डेसिमल मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. डेसिमलमध्ये काय राहते, डेसिमलमध्ये तुम्ही 0 पासून 9 पर्यंतचे आकडे वापरतो, म्हणजे जे आपण फॉर्मली म्हणजे नॉर्मली जे नंबर वापरतो ना 1 2 3 4 510 515 520 हे जेवढे काही आकडे वापरत आहोत आपण, ते सर्व आपण कशा डेसिमल सिस्टममध्ये वापरतो. कशामध्ये वापरतो, डेसिमल. आणि कम्प्युटरला फक्त डेसिमलला चालत नाही, मग त्याला एक तर कधी बायनरी चालत पाहिजे, कधी ऑक्टल पाहिजे किंवा हेक्साडेसिमल. पण जे मोठे मोठे प्रोग्राम होतात ते पूर्णच्या पूर्ण काय मॅक्झिमम हेक्साडेसिमलमध्ये केले जाते. काऊन तर इथं हेक्साडेसिमल म्हणजे खूप सारे नंबर आहेत, खूप सारे आपण त्याच्यामध्ये व्हेरिएशन करू शकतो. कशामध्ये, हेक्साडेसिमलमध्ये. ठीक आहे, जनरल नॉलेज होतं. जनरल नाही म्हणता येत, कधी कोणत्या पेपरमध्ये कोणती जनरल गोष्ट विचारेल हे कोणी सांगू शकत नाही. ठीक आहे. तर बघा, द नंबर 2 to the power 8 इक्वल टू किती होते असं याच्यामध्ये विचारला आहे. तर काही सोपं नाही, कोणतीही गोष्ट झाली, समजा 2चा पॉवर 1 आहे म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, 2नी फक्त एकच वेळा गुणायचं 1ला, किंवा एकच तो नंबर आहे 2. जर इथे 2 आहे म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, 2 गुणिला 2. समजा इथे 3 आहे तर 2 गुणिला 2 म्हणजे किती वेळा, 3 वेळा. समजा 4 आहे तर गुणिला किती होईल, 4 वेळा. तर असंच आता इथं किती दिलेलं आहे, 8 दिलेला आहे. म्हणजे गुणिला किती वेळा करायचा आहे, गुणिला तुम्हाला करायचा आहे 8 वेळा. किती वेळा करायचा आहे, 8 वेळा. इथं 4 नाही पाहिजे, इथे 2 पाहिजे. ठीक आहे, 8 वेळा गुणिला केलं म्हणजे त्याचा आकडा किती येते ते पाहायचा आहे. तर तुम्हाला गुणाकार करून बघायचा आहे. आणि बेसिक जर माहीत राहिलं तर 256 होते. काय होते, 256 होते. तर हे तुम्हाला माहीत असणं पाहिजे, किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करून पण बघू शकता. असे जर प्रश्न आले तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, कारण की प्रत्येक वेळेस तुम्हाला 8 माहीत राहील हे काही जरुरी नाही आहे. ठीक आहे. आणि चुकीनं 2चा पॉवर जर 0 झाला तर लक्षात ठेवा, बेसिक मॅथमॅटिक्सची गोष्ट, कोणाचाही पॉवर जर त्याच्या कोणाच्याही डोक्यावरती जर 0 पडला तर त्याची किंमत 1 होते. हे नेहमी लक्षात ठेवा, हे बेसिक मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तर मग या 11व्या प्रश्नाचं उत्तर 1 काय राहील, बिलकुल बरोबर राहील. त्याच्यानंतर गिव्ह द गेट सिम्बॉल इंडिकेट विथ लॉजिक गेट. आता बघा, लॉजिक गेटचा सिम्बॉल बघा, आपल्याला एवढे सारे प्रश्न करायला वेळ का बरं लागत आहे, कारण आपण आत्ता सुरू केला आहे. आणि जसं सामोरं जाऊ, मी काय सांगेन, हां तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये शिकवलं होतं ना, तर मग आता सांगायची गरज नाही आहे, मग तो प्रश्न पटकन जमून जाईल. पण आता आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये चालायचं आहे, कारण की आपल्याला आपली जागा एकदम रिझर्व करायची आहे 100%. त्याच्यामुळे आपल्याला एकदम छान पद्धतीने चालणं खूप गरजेचं आहे. समोर गिव्हन सिम्बॉल इंडिकेट विच लॉजिक गेट. आता विचारला आहे की हा लॉजिक गेट कोणता आहे, तर मी तुम्हाला पहिले क्लिअर करून देतो. पहिले बेसिक, त्याचे ॲक्च्युली 3 टाईप आहे. पहिले बेसिक तुमचे गेट आहे. एक राहते तुमचा अँड गेट, एक राहते तुमचा ऑर गेट, आणि एक राहते तुमचा नॉट गेट. आता फक्त सिम्बल कसं लक्षात ठेवायचं आपण त्याच्यावरती भर देऊ, कारण प्रश्न सिम्बलवरती पण येतो. म्हणजे सिम्बल कोणता आहे ते विचारला जाते, एक ट्रूथ टेबल पण विचारलं जातं, किंवा त्याचं अल्जेब्रिक गणित राहते ते विचारलं जातं. तर ते आपण डिटेलवाला पार्ट झाला, पहिले आपण जे प्रश्नापुरतं मर्यादित आपण बघून घेऊ. बघा, गेट लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. नॉट म्हणजे नाही, नॉट म्हणजे नाही. जसं तुम्ही छोटे मुलं राहते ना, तर हा गेट पण आहे ना छोटा आहे. गेट पण काय छोटा आहे, एकदम स्मॉल. जे चिल्ड्रन राहते, छोटे छोटे बच्चे राहतात, त्यांचं कसं आहे, त्यांना म्हटलं तिकडे चाल तर नाही, म्हणजे ते उलटे कामं करतात. मग त्याला म्हटलं हो म्हण तर तो नाही म्हणतो, त्याला चाल म्हण तर तो नाही म्हणतो, त्याला उठ म्हटलं तो बसतो. म्हणजे काय, ते छोट्या मुलाचं राहते ना, जिद्द करतो, म्हणतो करायचं, त्यांनी म्हटलं करायचं ना, आपण म्हटलं नाही करायचं, तो त्याच्या नेमकं उलटं करतो. तशासारख्या नॉट गेटचं काम आहे. आणि दुसरा नॉट गेट जर तुमचा क्लिअर झाला तर सर्व लक्षात येईल. नॉट गेट म्हणजे लक्षात ठेवा की या गेटला काय केलं जाते, समोरशी गाठ बांधून ठेवलं जाते. म्हणजे जर इकडे यस असणार तर इकडे नो राहील, आणि जर इकडे नो राहील तर इकडे काय राहील, यस राहील. म्हणजे हे काम कसं करतो, छोट्या मुलासारखं. म्हणून आपण याला काय म्हणू, नॉट गेट म्हणून लक्षात ठेवा. हे सोपाचा गेट आहे. त्याच्यानंतर एक राहतो अँड गेट. आता लक्षात ठेवा, अँड गेटमध्ये आपल्याला डी आहे. अँड गेटमध्ये काय डी आहे. तर या गेटचं पण खासियत सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला हा डी सारखा जर डायग्राम दिसला, तर त्याला आपण अँड गेट म्हणायचं, आणि जो उरलेला आहे तो तुमचा काय राहील, ऑर गेट राहील. म्हणजे बघा, नॉट गेट आहे त्याला इथे गाठ बांधलेलं राहील, म्हणजे एक पॉईंट दिलेला राहील, तो नॉट गेट आहे. एकदम सोपा आहे, ते तुमच्या लक्षात आहे. जर तुम्हाला अँड गेट समजला, अँड म्हणजे ज्याच्यामध्ये डी आहे म्हणजे त्याचा सिम्बॉल पण डी सारखा आहे, तर तो अँड गेट. आणि उरलेला तुमचा काय राहील, ऑर गेट. तर ऑर गेट तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तो तुमचा ऑर गेट तुम्हाला ऑटोमॅटिकच लक्षात. आता याच्यामध्ये पण काय होतो, हा नॉट याच्यामध्ये पण घुसतो, याच्यामध्ये पण घुसतो, मग तो नॅन्ड गेट होतो आणि नॉर गेट होतो. पुन्हा त्याचा एक्स नॉर एक्स ऑर गेट असतो, तो नंतर बघू आपण. फक्त आता तात्पुरतं सिम्बल पुरतं तुम्ही बघितलं, हे काय तुमचं डी सारखं दिसत नाही आहे आणि नॉट सारखं पण दिसत नाही आहे. म्हणजे आता ना तुमचा नॉट पण नाही आहे आणि तुमचा अँड पण नाही आहे, दोन्हीही नाही आहे. तर उरला कोण तुमचा मग ऑर. तर गेट कोणता असणार मग, ऑर गेट. तर ऑर गेटचं जर बघितलं तर दुसरा वाला ऑप्शन काय तुमचा बरोबर राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर
डिवाइस लोकेट आउटसाइड द CPU. आता जर CPUच्या बाहेर जर तुम्हाला हे दिलेलं असणार, आता याची बघा आउटसाइड जर तुम्हाला म्हणजे कम्प्युटरच्या हे जे कम्प्युटर आहे हा तुमचा CPU आहे, हा काय तुमचा CPU. आता हे तुम्हाला सर्व माहिती आहे आणि हे कुठल्याही इलेक्ट्रिकलमध्ये हा प्रश्न नाही आहे, हा बेसिक कम्प्युटरचा प्रश्न आहे. म्हणजे असं समजू की हाही प्रश्न जवळपास आपण जनरल नॉलेजमध्ये टाकू, काहून आपला नाही आहे म्हणजे जनरल नॉलेजचा आहे असं समजून चालू, म्हणजे सिलेबसच्या बाहेर गेला आहे तो. तर CPU जो आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो, जे आपल्या कम्प्युटरचं डोकं आहे आणि त्या डोक्याच्या मध्ये काय राहते, त्यांची मेमरी राहते, त्यांचे तुमची रॅम असो किंवा त्यांची सर्किट असो किंवा प्रोसेसर, सर्वच्या सर्व CPU मध्ये आहे. प्रश्नात विचारला आहे आउटसाइड म्हणजेच CPUच्या बाहेरच्या डिव्हाइसला काय म्हणू किंवा CPUच्या बाहेर असलेल्या उपकरणांना काय म्हणू. जसं घरातले लोक वेगळे, CPUच्या घरातले लोक वेगळे आणि CPUच्या घरातले लेख म्हणजे त्याला आपण शेजारी म्हणू, इंग्लिशमध्ये त्याला नेबर असा वर्ड आहे. ठीक आहे. तर डेटा त्याच्या आतमध्येच राहते CPUच्या मेमरीमध्ये. बस पण त्याच्या आतमध्ये, बस म्हणजे आपली महाराष्ट्र शासनची बस नाही, ही बस म्हणजे काय, जे कंडक्टर लावलेले आहे त्या म्हणजे कंडक्टर म्हणजे केबल लावले त्याला बस म्हणतो आपण. ठीक आहे. जसं आपला इलेक्ट्रिकमध्ये बस बार राहते ना, तसे त्याच्या आतमध्ये बस राहते. मेमरी युनिट जर तुम्हाला माहिती आहे ते आतमध्ये आहे. फक्त पेरिफेरल डिव्हाइस म्हणजे काय, जे बाहेर राहते, जसे CPUच्या बाहेर म्हणजे कम्प्युटरच्या बाहेरचा पार्ट, त्याला तुम्ही स्पीकर लावाल, माईक लावाल, कीबोर्ड लावाल, माऊस लावाल, प्रिंटर लावाल, पुन्हा जे काही लावायचं आहे ते लावाल तुम्ही, तर ते काय झाले CPUच्या बाहेर आले. त्याला काय म्हणतो आपण पेरिफेरल म्हणजेच आपले आजूबाजूचे अडोस पडोसी किंवा आपले शेजारचे लोक आहेत त्याला आपण पेरिफेरल म्हणू. तसं CPUच्या बाहेरचं जे पूर्ण पोर्शन आहे किंवा जे कनेक्ट झालेले डिव्हाइस आहे त्याला आपण काय म्हणतो, पेरिफेरल डिव्हाइस म्हणतो. म्हणजेच त्याचं चौथावालं उत्तर काय राहील, बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द प्रोसेसर स्पीड. आता बघा ह्या जो प्रोसेसर स्पीडचा प्रश्न आहे, आता तुम्हाला सांगतो मायक्रो कंट्रोलरचा प्रश्न आहे. मायक्रो कंट्रोलर त्याचाही नंबर दिलेला आहे BS1IC असं त्याचं नाव दिलेलं आहे. काय, BS1I आणि C. ठीक आहे. IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट म्हणतो. निस्ता याच्यातला एक आकडा बदलला ना, त्या प्रोसेसरचं अख्खच्या अख्खं फंक्शन बदलून जाते. तर हा जो मायक्रो कंट्रोलरचा पार्ट आहे तो पार्ट इंजिनिअरिंगमध्ये आहे. कशामध्ये आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे. तुमच्या ITमध्ये हा कुठेही तुम्हाला दिसणार नाही दूरपर्यंत, आणि पॉलिटेक्निकमध्ये पण याचा उल्लेखच नाही आहे. प्रोसेसर कंट्रोलर आहे त्यांना फक्त 8085 आणि 8086 यात एवढ्या पुरतेच मर्यादित आहे. पण या BS1 पण तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा झालं तुमचं, आता होऊ शकते एखादा पोरगा इंजिनिअरिंग झालेला पण होऊ शकतो अभ्यास करत, की त्यांनी नोकरीसाठी ITI केलेला असेल. बरेचसे विद्यार्थी आमच्या ITIमध्ये दरवर्षी किमान 2 पोरं राहतात ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांनी ITIमध्ये ॲडमिशन घेतात. याच्यासाठी की तुम्हाला ते कॉम्पिटिशन करू शकले पाहिजे आणि तुम्हाला मात देऊन ते लागले पाहिजे. पण हे लक्षात ठेवा, जो अभ्यास करेल तोच टिकेल. तुम्ही इंजिनिअरिंग करा नाही तर MTech केलेला असो, जर तुम्ही म्हणाल की मी फॉर्म भरतो और सब देख लेंगे तो एग्जाम भी आपको देख लेंगे, आपको याद में रखना है. ठीक है. तर इथं त्याची स्पीड विचारली आहे, तर थोडंसं या स्पीडबद्दल तुम्हाला सांगून देतो की हे तुम्हाला पाठ करायचं किंवा असं म्हणा की हा प्रश्न तर देवाला दान देऊन देतो ना आपण, तशासारखा हा प्रश्न आहे. तर बेसिक स्टॅम्प कंट्रोलर्स BS1IC मॉड्यूलचा प्रोसेसरची गती काय असते असं त्याला विचारलं. आता हा जो प्रोसेसर आहे ना, जनरली जे छोटे वगैरे मुलं आहे ते प्रोसेसर वापरतात कंट्रोलर प्रोजेक्ट तयार करण्यासाठी. ते छोटीशी गाडी बनवणार किंवा सेन्सर लावणार अशा टाईपचे जे प्रोजेक्ट राहते ना, त्याच्यामध्ये ही IC वापरली जाते. त्याला आपण मायक्रो कंट्रोलर म्हणजे सोपा एकदम प्लग अँड प्ले नाही का, सप्लाय दिला का ती काम करायला लागते, छोटासा प्रोग्राम टाकला की काम करते. तर त्याचा BS1 नाव आहे. तर त्याची लक्षात ठेवा की त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याची फ्रिक्वेन्सी 4 मेगाहर्ट्झ आहे. किती आहे, 4 मेगाहर्ट्झ. याचं तिसऱ्याचं उत्तर काय राहील, बरोबर. आता बघा हे स्टॅम्प लिहिलेलं आहे ना, कधी कधी स्टॅम्प, आता हा स्टॅम्प 1 आहे, जर 1च्या ठिकाणी कधी 2 लिहिलं राहिलं ना, लक्षात ठेवा त्या 2ची स्पीड आहे ना 20 मेगाहर्ट्झ राहते. काय राहते, 20 मेगाहर्ट्झ. हे लक्षात ठेवा. आता एवढं डिटेल जर गेलं तर आपलं इलेक्ट्रिकल पडून जाईल. तर याचं उत्तर काय होतं प्रश्नाचं, सी म्हणजेच आपलं तिसरं 4 मेगाहर्ट्झ त्याचं उत्तर बरोबर होतं. ठीक आहे. चालेल. समोर आहे पुन्हा हॅज द कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम 12 ते 99 म्हणजे 12 ते 99 गेट्स वापरले. आता गेट्स कोणते, अँड गेट, ऑर गेट आणि तुमचा नॉट गेट, याला मिळून पुन्हा तुमचा नॅन्ड गेट आणि नॉट गेट बनतो. ठीक आहे. नॉर गेट बनतो. पुन्हा त्याला पकडून मग तुमचा एक्सऑर गेट, एक्सनॉर गेट असा बनतो. तर हे जे गेट आहे ना, ते गेट मिळून तुमचं ते छोटंसं मेमरी कार्ड राहते ना, आता आजकाल तर तुम्हाला दिसत नाही, पण त्या गेट त्याच्यामध्ये नंबर ऑफ गेट्स राहते, नंबर ऑफ सेमीकंडक्टरचे डिव्हाइस मिळून तो काय होतो, एक तुमचा तो एक छोटासा मेमरी कार्ड बनतो. पण तुम्ही जर बघाल तो दिसायला एवढा छोटा आहे, पण त्याच्यामध्ये छोटे छोटे खूप सारे गेट आहेत जे तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही. तुम्ही तोडाल तरी तुम्हाला दिसणार नाही, एवढे ते छोटे छोटे खूप सारे गेट मिळून तुमचा तो मेमरी कार्ड बनतो. ठीक आहे. तर बघा इथे कॉम्प्लेक्सिटी जर त्या एखादी समजा IC आहे, एखादी IC आहे, जर त्याच्यामध्ये 12 ते 99 म्हणजे 12 ते 99च्या दरम्यान जर त्याच्यामध्ये गेट टाकली असली तर त्या गेटला किंवा त्या सर्किटला काय म्हणू असं विचारलं आहे. बघा मीडियम स्केल इंटिग्रेशन म्हणजेच
एकत्र करणं, इंटिग्रेशन म्हणजे एकत्र करणं, संलग्न करणं म्हणतो आपण त्याला. एक आहे स्मॉल, एक आहे व्हेरी लार्ज आणि एक आहे अल्ट्रा. आता मी तुम्हाला पहिले टेबल क्लिअर करून देतो की हे जे ICचं क्लासिफिकेशन आहे, जर 12 ते 99 आहे त्याला आपण मीडियम म्हणू, आणि 12च्या खाली गेलं म्हणजे ते काय झालं, स्मॉल झालं, एकदम सिम्पल झालं. मीडियम आहे 100 ते 4 टाइम 9 आहे त्याला लार्ज म्हणू. ही व्हॅल्यू जशी वाढत जाईल त्याला काय म्हणू, व्हेरी लार्ज म्हणू आणि अल्ट्रा लार्ज म्हणू, असे याचे आकडे आहे. आता एवढ्याची गरज नाही आपल्याला, 12 ते 99 फक्त लक्षात ठेवायचं आहे. लक्षात म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं, कारण की याचा अर्थ काय झाला, MSI असं म्हटलं जाते, म्हणजेच मीडियम स्केल इंटिग्रेशन असं त्याचा लॉंग फॉर्म आणि फुल फॉर्म आहे. तर याला आपण 12 ते 99 मीडियम कुठे आहे, 1 वरतीच आहे. म्हणजे याचं पहिल्यावालं उत्तर काय होतं, बरोबर होतं, मध्यम श्रेणी संलग्न. म्हणजे याचा अर्थ की त्या IC मध्ये आपण गेट किती टाकले, 99 गेट आहे जवळपास 12 ते 99च्या दरम्यान. त्याला आपण म्हणू कोणतं स्केल त्याचं इंटिग्रेशन आहे, मीडियम स्केल इंटिग्रेशन आहे असं म्हणू. तर याचं पहिलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर the speed of regulation of series motor is than that of the shunt motor. आता तुम्ही एवढे जे प्रश्न बघितले जवळपास जवळजवळ एकही प्रश्न म्हणजे बेसिक कोर इलेक्ट्रिकलचा एकही नव्हता. आता इथनं समोरचे प्रश्न काय थोडे इलेक्ट्रिकलचे. तर बघा इथं विचारलाय स्पीड. आता बघा स्पीड रेग्युलेशन म्हणजे काय हे समजून घ्या, ठीक आहे. सिरीज मोटरच्या गतीचे नियम म्हणजे त्याचं रेग्युलेशन म्हणजे काय की स्पीड जे त्याची आहे, लोड दिल्यावर किती फिरते, किती त्याची स्पीड राहते, आणि लोड काढून घेतलं किती फिरते, त्याला आपण रेग्युलेशन म्हणू. तर जेवढं त्याच्यामध्ये म्हणजे समजा लोड दिलं, समजा त्याची नॉर्मल स्पीड आहे 1000 RPM. किती आहे, 1000 RPM. म्हणजेच काय होते, रोटेशन पर मिनिट. 1000 आहे, नॉर्मल आहे विदाऊट लोड, आणि लोड दिल्यानंतर समजा ती 900 होत आहे, 900 RPM होत आहे. किती होत आहे, 900 RPM. म्हणजे या रेग्युलेशन कितीचा फरक पडला याच्यामध्ये, 100चा फरक पडला. तर जेवढा जास्त फरक पडला तेवढं रेग्युलेशन काय राहते, खराब आहे असं म्हणू आपण. जेवढा मोठा आकडा येईल तेवढा. तर रेग्युलेशन आपल्याला खराब नाही पाहिजे ना. जेवढं चांगलं म्हणजे जेवढं कमी राहील रेग्युलेशन, स्पीडचं रेग्युलेशन, तेवढंच काय चांगलं. रेग्युलेशन म्हणजे फरक. रेग्युलेशन म्हणजे काय, फरक. जसं BP आहे ना, एकदम वरती खालती होतो, आपला लोड वाढला की BP वाढून जातो, त्याला ते काय झालं, रेग्युलेशन झालं. तर इथं विचारला आहे का रेग्युलेशन ऑफ सिरीज मोटार इज लेस दॅन शंट मोटर. शंट मोटरपेक्षा रेग्युलेशन काय राहते, कमी राहते याचा अर्थ पुअर राहते. कमी राहते म्हणजे काय, पुअर राहते. कोणाचं, सिरीजचं असं विचारलं आहे. आता याचं उत्तर तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे कसं राहते. इथं रिकामी जागा दिलेली आहे का, AC मोटरच्या गतीचे नियम शंट मोटरपेक्षा कसं राहते, पुअर किंवा एकदम खराब, निकृष्ट म्हणून आपण त्याचं रेग्युलेशन राहते. काहून, तर सिरीज मोटरमध्ये काय होते की जास्त फ्लक्च्युएशन आहे ते सिरीज मोटरमध्ये, पण शंट मोटर ही काय कॉन्स्टंट स्पीड मोटर असंही त्याचं दुसरं नाव आहे. म्हणजे त्याची स्पीड काय राहते, सारखी राहते. तुमचं लोड वाढला तर फ्लक्च्युएशन होतो, कोणतीच गोष्ट जगामध्ये आयडियल नाही आहे. थोडंसं फ्लक्च्युएशन होतं, पण आपण नाही फ्लक्च्युएशन आहे असं त्याला पकडू शकतो. पण सिरीज मोटरमध्ये लोड दिलं की ती गचकन त्याचा स्पीड काय होते, एकदम खाली चालला जाते. मग काय तो खूप डिफरन्स येतो. त्याला टेक ओव्हर करायसाठी तेवढं कव्हर करायला खूप दम लागतो. म्हणून त्याचं रेग्युलेशन काय असते, एकदम पुअर असते. पुअर म्हणजे निकृष्ट म्हणतो. म्हणून याचा चौथावाला उत्तर काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर EMF which always oppose the flow of current in motor operation is known as. आज तुम्हाला थोडंसं सांगून देतो, बेसिकचा फंड आहे आपल्या याचा मोटरचा. तुम्हाला जर माहीत असेल तर आपले जे मोटर आहे तिथे एक स्टेटर राहते आणि एक मधामध्ये काय राहते, रोटर राहते. आणि तुम्हाला माहिती आहे दोन्ही ठिकाणी कंडक्टर आहे, दोन्ही ठिकाणी वाइंडिंग आहे. तर समजा या स्टेटरला करंट दिला तर हे फ्लक्स काय करतात, रोटरला कट करतात, आणि इथेही काय होतो, एक EMF इंड्यूस होतो. काय होतो, EMF इंड्यूस होतो, म्हणजेच इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार होतो. आणि एक लॉ आहे, लेन्सचा लॉ आहे की प्रत्येक मॅग्नेटिक फ्लक्स किंवा प्रत्येक याचं काय की करंटचं त्या EMFचं अपोज करणं एकामेकाला त्याचा गुणधर्म आहे. आपण मशीन शिकू ना डिटेलमध्ये तेव्हा मी सांगतो. तर इथे तयार होणारा जो EMF आहे ना, तो काय करतो, जिथनं आला ना त्यालाच अपोज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फ्लक्स काय करते, एकामेकांना मांडन करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याला ॲक्च्युली तो बॅक EMF म्हणतो किंवा काउंटर EMF म्हणतो. बॅक किंवा काउंटर EMF तुम्हाला DC मोटर असो किंवा DC जनरेटर असो याच्यामध्ये तुम्हाला हे नक्की दिसणार. तर त्याला काउंटर किंवा बॅक EMF असं म्हणू. त्याला विरुद्ध, काउंटर म्हणजे काय, विरुद्ध. तर मोटरच्या कार्यात एका वीज प्रवाहासह कायम विरोध करणाऱ्या EMFला काय म्हणतात असं विचारलाय. तर त्याला आपण काय म्हणतो, काउंटर किंवा विरुद्ध म्हणतो. तर आपण आता क्लास बराचसा मोठा झालेला आहे, तर आपण काय करू, या क्लासला आहे ना इथे थांबवून देऊ. बाकीचे प्रश्न याच्या नंतरच्या क्लासमध्ये कव्हर करू. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या जवळच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल या प्रश्नांना घेऊन असो किंवा या भरतीला घेऊन असो, तुम्ही आपली कमेंट टाकत चला. मी त्या कमेंटवरती त्याचं निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आणि यानंतरचा नेक्स्ट क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तर इथे मी
ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.